रशिया युक्रेन युद्धाचा पहिल्यांदा भारताला फटका बसलेला आहे. भारताचा या युद्धामध्ये कुठेही संबंध नाही, मात्र फटका आर्थिक बाबीवरती बसलेला आहे. युरोपीय युनियननं रशियन जे क्रूड ऑइल होतं त्या अनुषंगानं रशियावरती आर्थिक निर्बंध लादलेले आहेत आणि त्याची घोषणा आज केलेली आहे. त्यातूनच भारतातील गुजरातमधील वडीनर या ठिकाणी जे नायरा कंपनीची एक रिफायनरी आहे, त्या कंपनीला आपण पाहतोय की निर्बंधांना सामोरं जावं लागणार आहे. याचं कारण काय आहे? नायरा कंपनीमध्ये रशियाच्या रोजनेफ्ट या सरकारी कंपनीची 49% गुंतवणूक आहे आणि त्याचबरोबर 49% गुंतवणूक इतर गुंतवणूकदारांची आहे आणि याचा फटका आपल्याला नायराला बसलेला दिसेल, इनडायरेक्टली भारताला बसलेला दिसेल. कारण या नायरा मार्फत भारतामध्ये 6750 पेट्रोल पंप जवळपास चालवले जातात आणि याच्याशिवाय आपण पाहतोय की यांच्या मार्फत युरोप आणि इतर आफ्रिकन देशांना सुद्धा क्रूड ऑइल रिफायनिंग करून त्याच्या जे काही प्रोडक्ट्स आहेत ते पाठवले जातात आणि त्याचा परिणाम भारताला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. कारण यातून भारताला फायदा काय होत होता, तर रशियाकडून क्रूड ऑइल कमी किमतीमध्ये मिळत होतं आणि त्याच्यावरती बाय प्रोडक्ट्स जे तयार होत होते त्यातून आपल्याला प्रॉफिट होत होतं. तर या दृष्टिकोनातून आर्थिक निर्बंध लादल्यामुळे भारताला त्याचा इनडायरेक्टली धक्का मोठ्या प्रमाणात बसणार आहे. भारतातली जवळपास 40% गरज जी आहे ती रशियन क्रूड ऑइलवरती अवलंबून आहे आणि या नायरा मार्फत रशियन क्रूड ऑइलवरती सगळ्यात जास्त आपल्याला पाहतोय की आपण प्रोसेस केली जात होती आणि याचा फटका बसल्यामुळे कदाचित पुढील काळामध्ये भारतामध्ये आणखी पेट्रोलियम प्रोडक्टच्या अनुषंगानं, क्रूड ऑइलच्या अनुषंगानं काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. आणि याच्याशिवाय आपण पाहतोय की भारताला इनडायरेक्टली युएन परवाच मागच्या आठवड्यामध्ये एक आपल्याला सांगितलेलं होतं की भारताला रशियाच्या जवळ जात असाल तर तुम्हाला वेगळे काहीतरी पाहावं लागेल आणि त्याचा इनडायरेक्टली भारतालाही धक्का बसल्याचं पाहायला मिळतं. भारत सरकारनं याला संयुक्त राष्ट्रांच्या ज्या काही चौकटी बाहेरचे निर्बंध असल्यामुळे याला मान्य करणार नाही असं